अक्का माझ्या पोस्टात पैसे होते की मी दिवाळीसाठीच ठेवले होते. होते ना हाय तेवढ्यात. नाही होईल, पण जराशी वडाताण होईल. पण असू दे, हे म्हणले काय तर करू आपण. अक्का मला काय म्हणजे आम्हा दोघींना पण यंदा साडी नको. बर, तुम्ही दोघे घेणार नाही तर मग आम्ही पण दोघं घेत नाही. पोरांना तेवढं करू. हं? आणि काय आहे, एका दिवाळीला कपडे घेतलं नाही म्हणून काय फार फरक पडत नाही. आणि यंदा अजिंक्य आणि शीतलीची पहिली दिवाळी आहे ना. होय. अजिंक्य येणार आहेत का ग? शितलीचा कालच फोन आला होता, त्यांना यायला जमणार नाही म्हणून. बघ, एकाच सणाला दोघं एकत्र आहेत का? अक्का असू दे, सोडा ती. अहो आपल्याला तर अभिमान वाटला पाहिजे, आपल्याला असा जावई मिळालाय. आणि शितली काय म्हणते माहितीये ना? काय? ते तिथे सीमेवर आहेत ना, म्हणून ते लाखो जोडप्याचा एकत्र सण साजरा करतात. होय, तिला तर काय बाई सगळ्या दुनियेच पडलेलं असते. अगं पण आपल्याला दिवाळीला तिला काय तर घेऊन द्यायला पाहिजे की. शितलीची पण दिवाळी आहे पहिली, नाहीतर पुष्पा परत काय तर ऐकवल आपल्याला. होय. आणि आता तर पुष्पाताई बाईंची सासू होणार आहे. मग काय तर, पैसा येतो एका मार्गानं जातो 10 मार्गानं म्हणतात ना, ते खरंच आहे बघ. आता ही दिवाळी झाली तर जयश्रीचं लग्न आलं, तो पण खर्च आहे आता आपल्याला. पण अक्का शितली काय नकोच म्हणाले. हाय ती पैठणी नेसती म्हणाली ती. हाय त्यात सुखा समाधानानं राहणारी पोर आहे बघ आपली, कायम सुखात राहील. होय. अगो बाई, अक्का विसरलेच की शितलीचे ब्लाऊज नेऊन द्यायचे होते. विसरलेच बघा, मी जाऊन देऊन येते. थोड़ा माझं गिरायक काय? माझं गिरायक आहे ते. बापू इतनी घिनवनी हरकत कर रहे हो, आता गिरायक चोरायला लागला होय. ए रावल्या, ती पहिल्यांदा माझ्या दुकानात आले होते. रुको, उनसे पूछता हूं. ओ दादा, तुम्ही सांगा, तुम्ही इथं माझ्या दुकानात येणार आहे का तिकडं समोरच्या दुकानात जाणार नाही? मला ते तुमच्याकडं. हाँ ओके डन, फाइनल फाइनल. सटको सटको पीछे हटो, चलो आ बैठो इधर. ये पकड़ो. हाँ जा, जरा जल्दी बोल. रावल्या, तू मला चुकीचा प्रश्न विचारलेलास. अब उसका कोई फायदा नहीं बापू, आपके हाथ से एक शिकार जा चुका है. चलो चलो, बाद में आना, बाद में आना. हे अरे काय बोलायला लागलायस? तो बापू का हमारे रोज का लफड़ा है ना. अरे बाबा, असलं काहीतरी बोलू नकोस, तुला दुकानात नाकलून टाकतील. हे काय हक्कल त्यात? मीच सोडलंय दुकान. सोडले म्हणजे? सोडलं म्हणजे सोडलं. आता माझं मी नवीन चालू केलंय ना सलून. तू आलास की माझ्याकडे ये बर का. जाऊ दे, त्या निमित्तानं का होईना तू तुझ्या मार्गाला तर लागलायस बाबा. हाँ, अब देख मैं कैसे स्पीड से आगे बढ़ता हूँ. आणि काय रे, दिवाळीची तयारी कुठवर आली? खरेदी झाली का? हा करायचंय लक्का. आता जाऊन येतो बघ सातारला. आणि हो राहुल्या, विकेच्या आईकडे जा बर का. अरे सणासुदीला लय आठवण येत असते आपल्या माणसांची, तेवढाच तिला आधार. ओके बॉस, स्पीकर नॉट. जय हिंद. जय हिंद. हा. बापू, इसका मैं बदला जरूर लूंगा. उद्या पहिलं बुंदीचं लाडू तेवढं करून घेऊ बाई. अहो पुष्पाताई, उद्या कशाला, रविवारी करू की. म्हणजे अहो आपल्या बायका पण येतील, मॅडम बी येताली आणि कामाला जाणाऱ्या बायका बी येतील आपल्या बरोबर. अगं कुठं कुणाला थांबवत बसतीस बाई, आपल्या आपण करू की, त्याला काय होतंय तवा. पण करायचे कुठं?
हाय का आता अगं कुठं म्हणजे काय इथंच करू की आपल्या अंगणात. नमस्कार फेडरेशन अध्यक्ष. अगं बाई भैया काय जोरात चालली वाटतं दिवाळीची तयारी. अहो जोरात म्हणजे काय आता करायलाच पाहिजे की. आम्ही ऑर्डर द्यायला आलो होतो. अगं बाई ऑर्डर द्या की मग. सुमे घे ग लिहून. लिहा. 1/2 किलो चिवडा, अर्धा किलो लाडू, ते बेसन लाडू आणि रवा लाडू वेगळे वेगळे करा बरं का. हा लिह. आणि शंकरपाळ्या करा 1/2 किलो. आणि झालंच तर 1/2 किलो मग अनारस आहे. अगं बाई एवढंच. अहो मामी पुढचं तरी ऐकून घ्या की. त्याचं कसं आहे ना, आता हे सगळे आयटम एका पिशवीत पॅकिंग करायचे आणि ह्या सगळ्या पिशव्या गावातल्या प्रत्येक घरात वाटायच्या. काय आमच्याकडनं सगळ्या गावकऱ्यांना दिवाळी गिफ्ट. भैया जरा इकडे ये. का हो मामी. अहो मी काय म्हणते आता प्रत्येक घरात तर हे सगळं करणारच आहेत. मग आपण बी कशाला द्यायला पाहिजे. म्हणजे द्यायला पाहिजे पण एवढं कशाला असं मला म्हणायचंय. एवढ्या पिशव्या देण्यापेक्षा एकाच पिशवीत 2 वाट्या चिवडा, 2 लाडू आणि 20-25 शंकरपाळ्या आणि झालं तरी एखादा अनारसा असं देऊ. आणि मेन म्हणजे त्या पिशव्यांवरती तुमचा बेस्ट पैकी फोटो लाव. म्हणजे कसं कळलं पाहिजे ना की कुणी दिलंय. एक बेस्ट आयडिया काढली बघा तुम्ही. म्हणजे लईच भारी. गावातल्या सगळ्या घरांमध्ये घरटी एक पिशवी आपण देऊ. तेवढं पिशव्यांचं बघा तुम्ही. आम्ही ती पोहोचवण्याची अरेंजमेंट करतो. अहो नाही 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 भैया मी कशाला हाय इथं. हे माझं मी बघते सगळं. घरागणिक पिशव्या पोचल्याच म्हणून समजा. मग आम्ही तुम्ही हाय म्हणलं आम्हाला काही टेन्शनच नाही बघा. तुम्हाला खरं सांगतो आम्हाला इथं आलं का नाही आमच्या घरी आल्यासारखंच वाटतं. आमच्या आईसाहेब ताईसाहेबांकडे गेल्यात. घरी मी आणि टॅलेंट दोघच असतो. नो फॅमिली नथिंग. तुम्हाला अगदीच असं एकटं एकटं वाटत असेल का नाही तर बिनदिक्कतपणे आम्हीच तुमच्याकडे येतो की राहायला. मामी आऊ या की. तुम्हाला कोण नाही म्हणलं तवा. कधी पण या. बर ते पिशव्यांचं तेवढं बघा. होय होय करते. टॅलेंट कडे देतो ऍडव्हान्स पाठवून. बरोबर. येऊ का. मामी ऑर्डर जरा अर्जंट. अहो तुम्ही काळजी करू नका. बिंदास जावा. ए पुष्पा चल बाया लय काम आहे चल उरकूया. बया बरं झालं तुम्ही सगळ्या जणी आल्या. हे ऐका बर का ग माझे जावई बापू म्हणजे भैया साहेब ह्यांनी लय मोठं काम दिलंय आपल्याला. एका पिशवीत फराळ भरून अख्ख्या गावात घरागणिक वाटायचंय आपल्याला. त्याच्यामुळे आवरा पटापटा चला. घाई करा घाई करा. काय पुष्पाताई बचत गटाची तयारी चालली वाटतं. होय तू बी येतेस का आजपासून बचत गटात. मी कशाला तवा मला घरी लई कामं असतात.